कृपया आपले मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर ठेवा. तुझ्यासाठी आणली ती. चिकया बाळा, मी का असं वागतोय? का स्वतःचे हाल करून घेतोय? ते पण या मंजुरीसाठी. हिम्मत का नाव न घ्यायचं या वालतीचं. कय्या, अजून किती दिवस वाट बघावी लागणार आहे आजोबा होण्यासाठी. अरे 10-12 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालेत त्या लग्नाला. नातवाचं तू न बघताच मरायचे आम्ही. काहीतरी ना जादू टोना केला या आनंदने. अहो, आपल्याने आपल्या घराण्याचं माणसाने संपवून बसले ही हाडं. अम्मा, मग तू तिला अजून काही बोललेलं कपून नाही घेणार. अगं, तिच्यात खोट नसून माझ्यात असेल तर लावून टाकू ना दुसऱ्या लग्न तुझं. मग कळेल नेमकं खोट पडते. जर तिच्या कसं ना तर नातवाचं तोंड न फक्त मरावं लागलं असं स्वतः सांगून मोकळा होणार. आत्ताच तरुण का नाही करत तुम्ही? नाही करणार दुसरं लग्न सांगितलं नाही मी तुम्हाला. सतत लग्न कर सांगणं आधी बंद करावं. या पंजाबला घरातून बाहेर दिल्यावरती ना सगळं बरोबर राहिलं. राम मरिंद्र बोल बोली बाळू राजू आजे बाळू राजू आजे सोडून दे बाळू राजू आजे बोल. अरे कुत्ते रे बाबा, हात तर नाही लावायचा माझ्या इज्जतीला. नाचवत नाहीये म्हणून फक्त तुम्हा दोघांना त्रास होतोय का? आता आई होता येत नाहीये ना म्हणून स्वतःला संपवायला चाललेली ती. संपवायच्या ना मग मेली असती ना तर सुटला असतो आपल्या त्रासातून. गावातले लोक काय म्हणतात माहितीये? आम्ही एका नामर्दाला जन्म दिलाय. नामर्दाला. मोकळं व्हायचं ना तुम्हाला. करतो मग गावात कुठली विचारलं तर सांगा. अंका गेला. हे चिकई, हे काय बोलतोय?
लेखक दिग्दर्शक साईराज कोलम, संगीत सौरभ सिद्धांत, नेपथ्य आणि प्रकाशयोजना सिद्धेश नांदेलस्कर. विशेष आभार ट्रस्टी कमलेश प्रधान सर, मानसी प्रधान मॅडम, प्राचार्य गणेश मधुरे सर, प्राध्यापक भूषण लांगे सर आणि ज्ञानसाधना नाट्य परिवाराची मुलं, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे सविनय सहर्ष सादर करीत आहोत हिम्मतकर. अय्यो, हे काय करताय तुम्ही? काय करते काय आपल्यासाठी काफी बनवतोय बस कर. अहो, तुम्ही कशाला बनवताय? मी बनवून देते तुम्हाला. अहो, मी कशाला रोज कसं- बनवतेस ना तू आज मी तुम्ही बनवतोय. कशाला बनवताय? मग आता खाली बस खाली बस शांत पाणी पाणी पितो. पाणी काय देताय? आता घरात आल्याकरिता पुरुषांनी अशी चुलीवरची कामं करणं बरं वाटतं का? हो वाटतं बरं. नाही म्हणजे बाईने मजदुरी केलेली चालत आहे. पुरुष असा चुलीसमोर बसला तर ते नाही चालणार काय. अहो, ते चुलं बघा किती पेटले. तुम्ही मागे बघा ना, तुम्हाला चटका बसते. काम करतो मी. ऐका ना माझं बघ, बघ, काम. हात मध्ये का चटका लागेल तुला मागे का कळत कसं नाही तुला. अहो, रोजचं आहे माझं. लांबच बसा आता. अहो, एवढं तरी ऐका माझं. सांग त्याचं असं नाही की कधी ऐकावं वाटेलच नाही. बस तो मागे. तुमच्याच भल्यासाठी सांगते. काय बनवणार आहे माझं दुसरं लग्न करून. मला एक चांगला नवरा बनवणं काय मग तुझ्या सोबत राहायचं हे आता माझं बरं आहे. तुमच्या नशिबाच्या बाईसोबत राहून तुम्ही तुमचं आयुष्य का खराब करता? एखादं दत्तक मूल पण माझ्या नशिबात नाही हो. मग काय किती दिवस हा पाळणं असं ठेवायचं. आता तू सांग ना बघा ईश्वरला त्याचा आई वडील घेऊन गेले याचा अर्थ आपण कुठे कमी पडलो नाही ना. आपण आपल्या पोटाच्या पोरापेक्षा जास्त जीव लावला ईश्वरला. आपलं मुलं समजून वाढवलं ना 5-6 महिने. नव्हतं होत मुलं आपल्याला इतकी वर्ष तरी गावात लोक पोचतच होते ना. वेगळं काय करताय आता आईबाप व्हायचा प्रयत्न केला तरी पण पोचताय का. नालायक माणसं किती पडत त्याला फक्त दुसऱ्यांच्या दुःखावरती असायला येते. गावात कोण दुःखाच्या जवळ जात असेल ना भगवत नाही या लोकांना. मला सांग याच्या वाईट आणि वीज वृत्तीच्या लोकांचं आपण आम्हाला नशिबावरती का पुन्हा येतो. आपण का त्रास करून घ्यायचा लोकांना. आपण काढून टाकलं आणि विसरून जाऊ नवीनच सुरुवात करू. आता मी अशाच जगण्याची सवय करून घेतली. काय झालं अहो, अक्का मी का म्हणू? काय झालं तुम्ही चला
बोललो होतो ना, तू आता रोज मला तू पाणी घालत जा. नक्कीच बादली मध्ये नाही बघ. हो, तुम्ही सांगितलं ना तसंच केलं. आणि देवाने ऐकलं माझं. अरे, देवाने नाही ऐकलं, या तुळशीने ऐकलं तुझं. अहो, असं कसं ऐकू शकते? गप, आपल्या मनातल्या भावना यांच्यापर्यंत पण पोहोचतात. झाडांमध्ये पण जीव असतो. आपण बोललेलं सगळं ऐकतात हे. अय्यो. अहो, म्हणजे आता आपण जे काही आतमध्ये बोललो ते ऐकलं असेल तर या गोष्टीने? हो मग आपला आवाज इथपर्यंत येत असेल ना, तर नक्कीच ऐकलं असणार. अय्यो, मग उद्यापासून काही वाईट बोलायला नको. हो अहो, आपल्या वाईट विचारांमुळे ही तुळस परत वाढायची. हो, परत वाढायची. मी ना ती काठी आणते. आपण इथेच गप्पा मारत बसूया तुळशीवर. चालेल. मग का आपण त्या तुळशीसाठी आता जसं वाईट बोलायला टाळतोय तसं अजून एक काम करूया. अहो, करूयात ना. काय करायचं ते सांगा. त्या पालवी फुटलेल्या तुळशीसाठी आपल्या वाढलेल्या आठवणी सोडून देऊया. अरे वाईट बोललेलं जसं ऐकतात तसंच वाईट गोष्टी बघतात सुद्धा. काय झालं? झाडं जसं ऐकतात, बघतात, तसं पाणी सुद्धा पितात. सुख
चल आपण डॉक्टर घरी येते. देते रोखते. मी रोखते. लक्ष्मी, या दोघांना कुकुर बाबाचा रस्त्याला पाहिलंय. मला तर वाटतं ही दोघे ना शेताला पाणी द्यायला जात असतील. शेतात पाणी ते पण 4 अंडे भरून अक्काला काय विहिरीत पडले का? तुमचे ना अंडे तर मोठे तर मेंदू छोटे. झाडाला पाणी द्यायला जातो. अय्यो, त्या रस्त्यावर एक पण झाड नाही आणि म्हणते झाडाला पाणी द्यायला जातो. अरे मुलं बाळ होत नाहीत ना म्हणून या बंदराच्या डोक्यावर परिणाम झालाय. परिणाम मग का आपण रात्रीचं जेवण घेऊन इथे कशाला आलो? आपल्या रोट्याला कोणी काही केलं असतं तर? पण आपल्या डोक्याला कशाला कोणी काय केलं? आणि आपण संध्याकाळी घेऊन गेलो होतो इथे. संध्याकाळी बराच वेळ झाला होता त्याला. तर आपण हे रोट्यात आपल्या इकडच्या गावातल्या माणसांना समजलं. आणि तुम्हीच म्हणता ना त्यांना आपल्या दुःखावरती असायला आवडतं. अहो, या सुखाचा लाभ घेऊन जाण्यासाठी ते काही करेल. अरे मग का? नाही, गावापासून 5 मैल लांब लावले आपण हे लोकं. आणि आपल्याला आपल्या सुखापासून लाभ घेऊन जाण्यासाठी गावातले लोक इतके लाभ देतील असं मला वाटत नाही. बस बाबा, जेवू. अहो, ते काही असू द्या. जोवर या रोट्याचं झाड होत नाही ना, तोवर आपण इथेच येऊन ह्याची काळजी घेत जाऊ. मग काय? वडाचं रोप आहे. याला झाड व्हायला ना 10-12 वर्षांपेक्षा जास्त वर्ष लागतात. मग काय आता आपण रोज रात्रीचं इथेच त्याची काळजी घ्यायची का? जेव. 15 वर्ष वांजुळी म्हणून जगतील. त्यामुळे या रोट्याला काढताना बघणं किती 10 वर्ष ना फार कमी वाटतात. पहिल्यांदा या रोट्याच्या पानाला स्पर्श केला व एखाद्या लहान वयाच्या कोवळ्या मुलांना स्पर्श केल्यासारखं वाटलं. त्या रोट्याच्या मुळाशी नाळ सोडल्यासारखी वाटते आता. उद्या अजून एक रोपटं लावूया. अजून एक हो. बघा 5 मैलपर्यंतचा रस्ता आहे ना, आपण रस्त्याच्या बाजूला ना सगळीकडे झाडं लावत सुटूया. या एका रोपटातून मूळ इतकं जवळ आणू शकतो मग. मग काय इतक्या सगळ्या झाडांची मुळं ना आयुष्यभरासाठी घट्ट धरलेली होती. वाट
हो तुम्ही आमचं कुंपण का तोडताय? फक्त कुंपणच नाही, ही सगळी झाडं पण तोडणार आहे आम्ही. आतापर्यंत खूपच चाललं गेलं तुमचं. आता इथून पुढे ना तुमची बडबडी नाही चालणार. काय त्रास देतो आमची झाडं तुम्हाला? काय त्रास दिला म्हणत आहे? अरे रोज तुम्ही पाणी घेऊन जाता आणि तुमच्या त्या झाडांना देता. आम्ही गावकऱ्यांनी काय करायचं बघ? अहो, या झाडांमुळेच या गावात पाणी येतंय. नाही तुमच्या झाडांमुळे नाही, आपल्या अय्यप्पाची कृपा ना म्हणून या गावात पाऊस पडतोय. हा काय बोलता अय्यप्पाची कृपा आहे म्हणून? मग या आधी पण पडायला होता ना पाऊस. आताच गावात पाऊस का पडतोय सांगा? रोज तर ही लोकांच्या श्रद्धेला पण नाकारत आहेत. असल्या लोकांना ना गावातून हाकलून दिलं पाहिजे. आपल्या तर दिलं पाहिजे. अहो, फक्त तर झाडं लावली म्हणून. फक्त झाडं न सांगता कुंपण पण लावलं तुम्ही त्या झाडांना. तुमच्या या कुंपणामुळे माझी जनावरं जखमी झाली. अहो, आम्ही तुमच्या जनावरांना प्यायला पाणी आणि खायला चारा ठेवतो पुढच्या बाजूला. तरी पण जनावरांना आमच्या झाडाजवळ का सोडता? तुमची झाडं तुमच्या स्वतःच्या जमिनीवर लावलेत काही झाडं. अरे दिमाप्पा, या दोघांना कोण काय बोलत नाही ना, पण ही दोघांना काही फायदा घेतात आपला. अरे एक एक करता करता काय रस्त्यावरती झाडं लावलेत तुम्ही. अहो, रस्त्यावर नाही, रस्त्याच्या बाजूला. झाडं लावताना ज्यांची जमीन आहे त्यांना विचारलं का तुम्ही? पडीक जमीन होती ती कोणाला विचारणार आम्ही लोक? पडीक काय म्हणून झाडं लावली. उद्या ना घराकडे बांधतील ही दोघे. बरोबर बोललास. अरे यांना तर वाटतं ना यांच्याच बापाची जमीन आहे, नाहीतर काय. बापाची नाही पण आमच्या पोरांची आहे. अय्यो, या झाडांना पोरं म्हणतात. मेढे. ही तुमची पोरं पोहोचणार का तुम्हाला? आतापर्यंत तुम्ही या झाडाची नाव पण ठेवली असतील मग ना? नावं ठेवणं ना माणसांच्या जातीला शोभतं. हे त्रास सहन करायला आम्ही कोणाच्या घराच्या अंगणात झाडं नाही लावली. अहो, उपकार नाही पण मदत करण्याचा प्रयत्न केलाय. या उंचीकरपासून ते कुटुंबा जाणाऱ्या गावच्या रस्त्यात मोकळं मैदान होतं. अहो, बऱ्याच जणांना रखरखत्या उन्हात वाईचा प्रवास करायला लागायचा. उगाच कशाला खोटा समाजकार्य केल्यासारखं दाखवतेस? नाही म्हणजे एवढी झाडं लावणार, यांना वाढवणार आणि सरकारला विकून चांगला मोबदला घेणार. तुमचं नाव कळत नाही का आम्हाला? अहो, एवढाच पैशाचा मोह असता ना तर वडाच्या ऐवजी एखाद्या फळाचं झाड लावलं असतं. मग आता कुंपणं तोडायच्या ऐवजी फळं तोडायला आला असतात ना तुम्ही. जसं छान मला करताय काय? काय गावकऱ्यांना बोलताय? आता याचा एक मिनिट झाड उरला नाही पाहिजे. हात नाही लावायचा माझ्या पोरांना. बोल
कुठे 1 दिवस, कुठे 20 दिवस. महिन्यातले 20 दिवस आता काय तुझ्या आम्हाला मनवण्यात. अहो सकाळच्या वेळेत येते त्या. आत्ताच 20 दिवस संपले होते, परत सुरू झाले. अहो तुमचं ना त्या लहान पोरांपेक्षा काही कमी नाहीये. तुम्हाला जबरदस्ती गोळ्या द्याव्या लागतात. ती मग काय ह्या अशा हिरव्यागार वातावरणापेक्षा ना मोठं औषध नाही जगात कुठे माहिती तुला. हो हो. त्या डॉक्टरांपेक्षा आता तुम्हाला जास्त कळायला लागले ना. हा जेवून घेऊया आता सकाळच्या जाऊ दे, दुपारच्या घेतो ना महत्वाचं. चल चल जेवूया. आरामात. आज मी तुला जेवायला वाटतं काही गरज नाही. काही गरज नाही. वाढते मी. थोडं जास्त वाढत नाही ते रागाच्या भरात कमी वाढलंच तर जाऊ दे, तुला वाटेल तेवढं वाटत. मला काय मी आपलं मस्त झाडाखाली बसून माझ्या हिम्मकाच्या हाताचा जेवढा जेवणारा जगातला सुखी माणूस. उगाच लाडी गोडी लावू नका. एक गंमत सांगू नको. पोरांना सांगतो. पोरांनो, इतरांची पोरं आई वडिलांच्या सावलीत वाढतात, इथे तुमचे आई वडील तुमच्या सावलीत वाढले. हा धन्यवाद गळू. हम्म. काय पोरांना धन्यवाद तरी मग धन्यवाद गळू. हा. तुम्हालाही. बापरे. संसाराच्या 70 वर्षानंतर तुला मला आज धन्यवाद मला असं वाटलं. कारण संसारात येणारं कोणतंही संकट हे एकमेकांवर ढकलण्यापेक्षा ना आता आपण बाहेर कसं पडायचं याचा विचार करायचा असतो. तुमच्याकडून शिकले ना म्हणून धन्यवाद गळ. आणि मी यांच्याकडून शिकले. नात्याच्या मुळाशी गेल्याशिवाय नातं घट्ट नाही होत. नात्यात पण ना थोडं थोडं करून घटपाणी घालणं गरजेचं असतं. त्यानंतर एकदा काय नात्याला पालवी फुटली ना की त्याची सावली आयुष्यभर आपल्या सोबत राहते. गावातल्या लोकांना वाटतं आपण यांना जगवतो, हे आपल्या सोबत अख्ख्या गावाला जगवतंय. तुम्ही म्हणालात म्हणून लावली ही झाडं आपण. माझ्या पण नाही. मी त्या त्याच्या मुळाची नाळ जोडली गेली ना म्हणून. मग का तू अख्ख्या जगाला दाखवून दिलं. आई होण्यासाठी गर्भाची नाही मातृत्वाची गरज असते. मग काय? आजी आम्हाला मला लहानपणी सांगायची जगातली सगळ्यात जास्त लेकरांची आई ती महाभारतातली 100 कौरवांची आई गांधारी. आता अख्खं जग त्यांच्या लेकरांना सांगेल जगातली सगळ्यात जास्त लेकरांची आई या हजारो पोरांची आई माझी किंमत का. आणि
तुम्हाला 2019ला पद्मश्री पुरस्कार मिळाला. खरं तर त्या पुरस्काराला तुमचा स्पर्श झाला ही त्या पुरस्कारासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असं मला वाटतं. आम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात 8,000 पेक्षा जास्त झाडं लावली आणि यासाठी तुम्हाला सालू म्हणतात ती मक्का ही उपमा मिळाली. तर या उपमेचा अर्थ जाणून घेणं मला खूप आवडतं. साधू मर्दा म्हणजे एका रांगेतली झाड, ठिमक्का म्हणजे वृक्षमाता. ही झाडं आपल्याला बरंच काही देतात ना, बरं त्यासोबत त्यांनी मला ओळख दिली. हे मला मिळालेले सगळे पुरस्कार हे यांचेच आहेत. कधी काळी कोणीतरी मला म्हणाले, या झाडांना तू पोरं म्हणतेस, ती पोरं पुढे जाऊन तुला पोसणारीस का? आज मी 114 वर्षांची. गावातले कावळे पण ना एखाद्या पडलेल्या पाण्याने पुसलं टाक. पानांनी गुंतले तर चालेल तुम्हाला. शुद्ध करणं कामच आहे त्यांचं. मग तुमच्या गावातल्या लोकांना, आजूबाजूच्या गावातल्या लोकांना याचा किती जास्त फायदा होत असतो त्यांना सुद्धा माहिती. मात्र आम्हाला असं कळेल की तुमचं शिक्षण झाले पण तरी सुद्धा त्या सुशिक्षित माणसाला सुद्धा लागेल तुम्ही असं काम करू शकतो. तर ते कसं काय शिकतो? शिक्षण घेतलेले सगळेच सुशिक्षित नसतात. नाही म्हणजे आता आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा ज्या आपल्या आजूबाजूच्या समाजाला होतच नसेल तर त्या शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा अशिक्षितच म्हणावं लागेल ना. आता शेवटचा प्रश्न विचार. या 80 वर्षात उभारलेल्या साम्राज्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चिंता वाटते. मी सुद्धा वाटते आपल्याला. मी गेल्यानंतर एखादा बुलडोझर माझ्या मुलात
त्यांचा दोष आहे. आपण यांना जगवणारे कोण? त्यांचे ते जगतात. आपण फक्त जपायला हवं. भारताच्या वृक्षमातेला भावपूर्ण आदरांजली. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे. सविने सहर्ष पेरत आपण सालू मर्दा थिम्मक्का.